हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स म्हणजे काय? तर अनपेड अमाऊंट ऑफ शेअर्स म्हणजेच कॉल्स इन एरियर्स. काय होतं, बऱ्याचदा कंपनीमध्ये जेव्हा कंपनी शेअर्स इश्यू करते तर ती पैसा टप्प्याटप्प्याने मागवते, जसं ॲप्लिकेशन सोबत, नंतर अलॉटमेंट सोबत आणि नंतर फर्स्ट अँड फायनल कॉल सोबत. तर जर एखादा शेअर होल्डर पैसे देण्यास असमर्थ ठरला किंवा काही शेअर होल्डर्सकडून पैसेच आले नाहीत, आपल्याला 2 इन्स्टॉलमेंट आले, तिसरा इन्स्टॉलमेंटच आला नाही, जसा ऍप्लिकेशन मनी आला, अलॉटमेंट मनी सुद्धा आला, पण फर्स्ट अँड फायनल कॉल राहिला, तर त्याला म्हणतात कॉल्स इन एरियर्स. म्हणजे काही प्रमाणात पैसा अनपेड झाला, काही प्रमाणात पैसा कंपनीला भेटलाच नाही, तर त्या सिच्युएशनमध्ये कॉल्स इन एरियर्स होतं. आणि हा पैसा सगळा जो बुडालेला पैसा आहे कंपनीचा, हा कॉल्स इन एरियर्स अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो. तर कॉल्स इन एरियर्स अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या गेल्यानंतर ह्याचे अजून एक ट्रीटमेंट असे होते की बॅलन्स शीटमध्ये जेवढा पैसा शेअर कॅपिटलमधून यायचा होता तेवढा पैसा येऊ शकला नाही, आणि म्हणून कॉल्स इन एरियर्स बॅलन्स शीटच्या शेअर कॅपिटलमधून वजा करून ऍक्च्युअल अमाऊंट जेवढी भेटलेली आहे तेवढी अमाऊंट आपण लायबिलिटी साईडला लिहू शकतो. तर या प्रॉब्लेमला समजण्यासाठी, ह्या कॉन्सेप्टला समजण्यासाठी आपण इलुस्ट्रेशन नंबर 8 बघूयात. तर इलुस्ट्रेशन नंबर 8 जो आपल्याला पेज नंबर 324 वर दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्या इलुस्ट्रेशन 8 मध्ये काय काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला सांगितलंय की गिरीश अँड कंपनी इन्व्हायटेड ऍप्लिकेशन फॉर 25,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 each. म्हणजे 25,000 शेअर्स इश्यू करणारे गिरीश अँड कंपनी ₹10 प्रत्येकीप्रमाणे, आणि हे ₹10 गिरीश आणि कंपनी 3 इन्स्टॉलमेंटमध्ये मागवतीये. ऍप्लिकेशन सोबत ₹2.5, अलॉटमेंट सोबत ₹5 आणि फर्स्ट अँड फायनल कॉल सोबत ₹2.5. या तिघांची टोटल मिळून ₹10 होते. म्हणजे हे ₹10 कंपनी या 3 टप्प्यामध्ये मागवते. आता झालंय काय, तर ऍप्लिकेशन वेर रिसिव्ड 30,000, म्हणजे इश्यू करायचे होते 25,000, पण ऍप्लिकेशन आले 30,000. म्हणजे हा कशाचा कॉन्सेप्ट आहे ओव्हर सबस्क्रिप्शनचा. ठीक आहे, ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स आपण म्हणू शकतो, कारण की ऍप्लिकेशन आले 30,000 आणि इश्यू करायचे कंपनीला 25,000, म्हणजे जास्त ऍप्लिकेशन आलेत, म्हणून ओव्हर सबस्क्रिप्शन. अँड प्रोरेटा अलॉटमेंट वेर मेड टू ऑल. म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये काय डिसाईड केलंय डायरेक्टर्सनी, की कोणालाही नाराज करायचं नाहीये आणि सगळ्यांना प्रोरेटा बेसिसवर, म्हणजेच त्यांच्या रेशो प्रमाणे त्यांना शेअर्स इश्यू करायचे. तर आपण बघितलं होतं की ओव्हर सबस्क्रिप्शन मध्ये काय होतं, की ओव्हर सबस्क्रिप्शन मध्ये 2 कॉन्सेप्ट होतात. एक तर जो एक्स्ट्राचा ऍप्लिकेशन आलाय त्या ऍप्लिकेशनचा पैसा परत रिफंड करू शकते कंपनी. ठीक आहे, रिफंड सुद्धा करू शकते, किंवा सगळ्या शेअर होल्डरला सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही केलेल्या ऍप्लिकेशनपेक्षा कमी शेअर्स आम्ही तुम्हाला देऊ, नाराज कोणालाही करणार नाहीत, सगळ्यांना शेअर्स भेटतील, पण तुम्ही मागितलेल्या शेअर्सपेक्षा थोडेसे कमी शेअर्स आम्ही तुम्हाला देऊ आणि सगळ्यांना देऊ. म्हणजे काय, कोणाचीही नाराजी न करता, कोणी 100 मागितले तर त्याला 90च शेअर्स दिले, कोणी 80 मागितले तर त्याला 72 दिले, कोणी 60 मागितले तर त्याला 55 दिले. बरोबर आहे, सगळ्यांना शेअर्स दिलेत, पण नाराज कोणालाही न करता. तर ह्याला म्हणतात प्रोरेटा अलॉटमेंट. ठीक आहे, प्रपोर्शनेट अलॉटमेंट सुद्धा म्हणतात त्याला, की प्रपोर्शन मध्ये त्यांना शेअर्स इश्यू करायचे आहेत. आणि ह्या गिरीश आणि कंपनीने सुद्धा इथं नाराज कोणालाही केलेलं नाहीये, सगळ्या शेअर होल्डर्सला प्रोरेटा अलॉटमेंटवर पैसे दिलेले आहेत. आणि प्रोरेटा अलॉटमेंट म्हणजे काय, तर अलॉटमेंटचा जो रक्कम आहे त्याच्या टप्प्यामध्ये थोडीशी रक्कम कमी घ्यायची, जे एक्स्ट्राचे पैसे आलेले ते सध्या ठेवून घ्यायचे, आणि शेअर होल्डर्सला सांगितले की पुढच्या अलॉटमेंटच्या वेळेस जेव्हा तुम्ही ₹5 प्रत्येकी देणार आहात तेव्हा आम्हाला थोडेसे पैसे कमी द्या, कारण की तुम्ही जे एक्स्ट्राचे पैसे दिलेले आहेत ते आम्ही ठेवून घेतोय. नंतर ऑल मनी वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 2,500 इक्विटी शेअर्स. हा थोडासा ट्विस्ट आहे इथं. आतापर्यंत आपण इथपर्यंत बघितलंय, पण इथं काय झालंय, सगळा पैसा भेटलेला आहे. म्हणजे हे जे ₹10 आहेत हे ₹10 तिन्ही टप्प्यामध्ये भेटलेले आहेत, पण फर्स्ट अँड फायनल कॉलचे 2,500 शेअर्सचे पैसे भेटलेले नाहीयेत. म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉलचे 2,500 शेअर्सचे पैसे भेटलेले नाहीयेत, म्हणजे बाकीचे पैसे भेटलेत. बरोबर आहे, तर हा ट्रीटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. इथं आला कॉल्स इन एरियर्स, कारण की ऑल मनी वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट म्हणले, एक्सेप्ट म्हणजे सोडून, तर 2,500 शेअर्सचे पैसे भेटले नाहीत, म्हणजे पैसे बुडालेले आहेत.
2,500 शेअर्सचे पैसे बुडालेले आहेत. त्यामुळं हे कॉल्स इन एरियर्सचा सुद्धा प्रकार आहे. म्हणून इथं म्हणू शकतो आपण कॉल्स इन एरियर्स म्हणजे पैसे बुडालेले आहेत. किती शेअर्सचे? 2,500 शेअर्सचे फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस. ठीक आहे, तर आपण ट्रीटमेंट बघूयात, ट्रीटमेंट करत जाऊयात. आधी आपण बघूयात आपल्याला माहिती काय काय दिली आहे ती लिहून घेऊयात, फॉर्मॅट तयार करूयात आणि नंतर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरू करूयात. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर गिवन दॅट, ठीक आहे, इश्यूड इक्विटी शेअर्स किती आहे? 25,000 शेअर्स आहेत. ठीक आहे, पब्लिक अप्लाइड फॉर 30,000 शेअर्स. बरोबर आहे. देअरफॉर हिअर is over subscription of shares. Therefore, over subscription is equal to 30,000 minus 25,000, 5,000 शेअर्स. 5,000 शेअर्सचे ओव्हर सबस्क्रिप्शन आहेत. बरोबर आहे. 30,000 पैकी 25,000 मायनस केले. ओके, आता 30,000 शेअर्स मधून 25,000 शेअर्स जर मायनस केले तर 5,000 शेअर्सचे ओव्हर सबस्क्राईब्ड आहेत. आणि कंपनीने काय डिसाईड केलंय, हिअर बोर्ड डिसाइडेड टू इश्यू शेअर्स ऑन प्रोरेटा बेसिस. म्हणजे सगळ्यांना शेअर्स भेटणार आहेत, म्हणजे अलॉटमेंट मध्ये ऍडजस्टमेंट करायचं आहे. देअरफॉर वी विल अलॉट द मनी रिसिव्ड, वी विल ऍडजस्ट म्हणायला पाहिजे इथं, ऍडजस्ट द मनी रिसिव्ड विथ ऍप्लिकेशन money. Okay, so therefore we will adjust the money, the extra असा शब्द यायला पाहिजे. बरोबर आहे. we will adjust the extra money received with application money. The adjustment of extra money will be with अलॉटमेंट ऑफ शेअर्स. ओके, नेहमी लक्षात ठेवा, जो ऍप्लिकेशन सोबत एक्स्ट्राचा पैसा आला आहे तो अलॉटमेंट ऑफ शेअर्स सोबत ऍडजस्ट करायचा आहे. हे का लिहितोय मी, तुम्हाला कळावं की कॉन्सेप्ट काय आहे आणि आपल्याला जे ट्रीटमेंट करायचे आहेत त्या कशा करायच्या आहेत, त्यामुळे आपण हे लिहून घेतोय. ठीक आहे, म्हणून वर्किंग नोटमध्ये आपण हे प्रिपेअर करत आहोत. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे, बरोबर आहे, the shares issued at ₹10 each. बरोबर आहे. 10 रुपये प्रत्येक प्रमाणे शेअर्स इश्यू करायचे आहे. ऑन ऍप्लिकेशन सोबत किती रुपये? ₹2.5. ऑन अलॉटमेंट ₹5. ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल ₹2.5. आणि या सगळ्यांची टोटल किती रुपये व्हायला पाहिजे? 10 रुपये व्हायला पाहिजे. बरोबर, ठीक आहे. तर हे 10 रुपये झालेले आहेत आणि हे मॅच सुद्धा झालेलं आहे. पण किती शेअर्सचे पैसे बुडालेत? बरोबर आहे,
here calls in arrears for 2500 shares are at the time of first and final call. हे लक्षात ठेवा, हे IMPA कॉल्स इन एरियर्स फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस कॉल्स इन एरियर्स आहे, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस. बरोबर आहे. ऍप्लिकेशन सोबत अलॉटमेंटचा मनी आपल्याला मॅच करायचा आहे. बरोबर आहे. ती ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम आपण सोडवायला सुरू करणार आहोत. हे बघा, मी बॅलन्स शीटचा फॉर्मॅट इथं बनवलेला आहे. हे ॲसेट्स अमाऊंट, ठीक आहे. आणि इकडं आपण बनवलेला आहे आपला रेग्युलर फॉर्मॅट. तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट कोणता आहे, तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्या ऍप्लिकेशन सोबत आहे ना, आणि ऍप्लिकेशन सोबत किती रुपये येणार आहेत, तर बघा बरं, हे बघा, फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपला ऍप्लिकेशन सोबत आहेत आणि ऍप्लिकेशनचा पैसा कुठे येतो आधी, बँकेत. आणि किती रुपयाप्रमाणे, 2.5 रुपयाप्रमाणे. आणि किती शेअर्सचे, तर अप्लाय करताना लोकांना माहित नव्हतं, तर ऍप्लिकेशन किती आलेत, 30,000 शेअर्सचे. म्हणून बँकेत सुद्धा पैसे जमा किती हजारचे होणार, 30,000चे. म्हणून 30,000 शेअर्सचे 2.5 रुपयाप्रमाणे जी एंट्री होईल ती एंट्री आपल्याला इथं करावी लागेल. बरोबर आहे. हे बघा, ही पहिली एंट्री काय, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. बरोबर आहे. बिंग ऍप्लिकेशन मनी ऑन 30,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹2.5 पर शेअर रिसिव्ड. बरोबर आहे. आता 30,000 शेअर्स गुणिले 2.5, तर किती अमाऊंट होते, तर हे होते 75,000. डेबिटला 75,000, क्रेडिटला आला 30,000 गुणिले 2.5 रुपये. ओके. आता नंबर 2 बघूत. नंबर 2, हे पैसे जे आहेत बँकेत जमा झालेले हे शेअर कॅपिटलला दाखवायचे. पण शेअर कॅपिटलला जेव्हा आपण दाखवतोय तेव्हा आपण काय करतो, तर ह्याला ऍडजस्ट करतो. बरोबर आहे. म्हणून इक्विटी शेअर ऍप्लिकेशन कुठं ट्रान्सफर करायचं, शेअर कॅपिटलला. म्हणून हे इक्विटी शेअर क्रेडिटचं कुठं येईल आता, डेबिटला. इक्विटी मी तुम्हाला डायरेक्ट ह्याच्यासाठी करायला सांगतोय कारण की आता तुम्हाला डायरेक्ट शिकावं लागेल. भरपूर प्रॉब्लेम झालेले आहेत आपले फॉर्मॅट करून. आता आपण या प्रकारेच करणार आहोत. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट किती रुपये, हे आहेत 75,000. यापैकी या 75,000पैकी शेअर कॅपिटलला किती पाठवायचे, तर 2 इक्विटी हा शब्द टाकायचा आहे, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे. आणि काही पैसा काय म्हणून लिहायचा आहे आपल्याला, अलॉटमेंटच्या वेळेस ऍडजस्ट करायचं आहे. म्हणून इक्विटी शेअर अलॉटमेंट नेहमी प्रो रेटा बेसिसची ऍडजस्टमेंट अशीच असणार आहे. तर ही ऍडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे, ही ट्रीटमेंट खूप महत्त्वाची आहे, हे जर्नल एंट्री खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं लक्षात घ्या. आता आपण काय करतोय बघा. बिंग ऍप्लिकेशन मनी ऑन 25,000 इक्विटी शेअर ट्रान्सफर्ड टू
share capital and extra application money for 5,000 equity shares at rupees 2.5 per share will be adjusted. ठीक आहे. तर मोठं नरेशन आहे पण महत्वाचं आहे. बघा, आपल्याला पाहिजे होते 25,000 ऍप्लिकेशन पण आले 30,000. तर बँकेत झाले 30,000 रुपयाचे शेअर्स प्रमाणे जमा. 30,000 गुणिले 2.5 रुपये. आता कंपनीने डिसाईड केलं की ठीक आहे, जे एक्स्ट्राचे पैसे आले ते आपण ठेवून घेऊ आणि अलॉटमेंटच्या वेळेस पैसे कमी घेऊ. बरोबर आहे. म्हणून ऍक्च्युअली किती रुपये पाहिजे होते ऍप्लिकेशन सोबत? 25,000 रुपयाचे पैसे. म्हणून 25,000 गुणिले 2.5 रुपये करायचं. हे बघा, हे 25,000 शेअर्स गुणिले 2.5 पहिल्याला. तर 25,000 गुणिले 2.5 किती रुपये होतात? तर ती रक्कम होते 62,500 रुपये. बरोबर आहे. हे किती रुपयाचे शेअर्स आहेत? हे बघा, हे आहे 30,000 गुणिले 2.5. 30,000 शेअर्स गुणिले 2.5. हे कितीचे? 25,000चे. राहिले किती? 5,000. 5,000चे अलॉटमेंटला ऍडजस्ट करायचे नाही. 5,000 शेअर्स गुणिले 2.5 रुपये. हे किती आले? तर हे आले 12,500. कळालं का? ठीक आहे. तर आपण काय केलंय? तर ऍडजस्ट केलंय. तर ऍडजस्ट कसं केलंय? हे बघा, इथं थोडीशी जागा आहे, इथं दाखवतो. 75,000 रुपये कुठून आले? 30,000 शेअर्स गुणिले 2.5 रुपये. तर किती आले? हे 75,000. तर या 75,000च्या 2 फोड केल्या. बरोबर आहे. आपण काय म्हणलं की शेअर ऍप्लिकेशन सोबत किती आहेत ते लिहायचं आपल्याला आणि शेअर अलॉटमेंट सोबत किती आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशन सोबत 25,000 पाहिजे होते 2.5 रुपये प्रमाणे आणि अलॉटमेंट सोबत 5,000 एक्स्ट्राचे, हे 30,000 पैकी 2.5 रुपये प्रमाणे. म्हणून हे आले 62,500 आणि हे आले 12,500. तर फक्त या 75,000ला 2 फोड केली आपण. का बरं? 30,000 पैकी 25,000 हे शेअर ऍप्लिकेशनचे आहेत आणि हे 5,000 रुपये काय आहे? 5,000 शेअर्सचे पैसे काय आहेत? ओव्हर सबस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. आणि ते आपण ठेवून घेतलेले. अलॉटमेंटच्या वेळेस आपल्याला 12,500 रुपये कमी घ्यायचे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. अलॉटमेंटच्या वेळेस किती घ्यायचे? 12,500. आता पुढचा टप्पा अलॉटमेंटचाच आहे. अलॉटमेंटच्या वेळेस किती रुपये पाहिजे आहेत ते आधी घेऊत. पाहिजेची एंट्री 5 रुपये एका शेअर्सच्या मागं. बरोबर आहे. आणि टोटल शेअर्स किती आहेत? 25,000. बरोबर आहे. आता आपण 30,000चा हिशोब पकडत नाहीत. कितीचा पकडणार? 25,000 शेअर्सचा. फक्त बँकेत जमा होताना 30,000 शेअर्सचा हिशोब पकडायचा, कारण की लोकांना माहित नव्हतं तेव्हा. आता कंपनी मागतानाच 25,000 शेअर्सचे पैसे मागणार आहेत, कारण की खरे शेअर्स किती पाहिजेत? 25,000चे. ते उगा एक्स्ट्राचे आले म्हणून आपण ऍडजस्ट केले. ठीक आहे. आता अलॉटमेंटच्या वेळेस किती? तर आधी किती पाहिजे ते ड्यूची एंट्री करून घेऊ. बरोबर आहे. तर ड्यूची एंट्री काय होते? इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. जशी नेहमी आपण करतो, बिंग अलॉटमेंट मनी ऑन 25,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹5 इच ड्यू. बरोबर आहे. तर 25,000 गुणिले 5 किती येतं? 1,25,000. 1,25,000. म्हणजे आता कंपनीला पाहिजेत किती? 1,25,000. मग कंपनी मागणार 1,25,000. पण कंपनीला लक्षात आलं 12,500 तर अलॉटमेंटचे ऑलरेडी दिलेले आहेत.
मागच्या वेळेस जे एक्स्ट्रा 12,500 दिले होते, मग यावेळेस लोक बँकेमध्ये 12,500 रुपये कमी जमा करणार ना, म्हणून चौथी एंट्री काय होणार याची, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. लोक बँकेमध्ये आता 12,500 रुपये कमी जमा करतील. बरोबर आहे. किती जमा करतील मग, तर 1,25,000 वजा 12,500. हे बघा, हे 12,500. ठीक आहे, 12,500 मागच्या वेळेस जास्त दिले होते म्हणून अलॉटमेंटच्या वेळेस कमी घ्यायचे. म्हणून इथे किती आला अमाऊंट, तर इथं आला 1,12,500, 1,12,500. कळालं? कारण की मागच्या वेळेस आपण एक्स्ट्राचे पैसे दिले होते. बरोबर आहे. तर बिंग अलॉटमेंट मनी ऑन 25,000 इक्विटी shares at ₹5 each received and amount adjusted. बरोबर आहे. अमाऊंट ऍडजस्ट का केली, कारण की हे 12,500 रुपये आपल्याला, हे 12,500 रुपये आपल्याला ऑलरेडी भेटलेले आहेत, त्यामुळे इथं 12,500 रुपये कमी भेटतील अलॉटमेंटच्या वेळेस. आता पाहिजे होते 1,25,000, आलेत 1,25,000. आता 1,12,500 आले आणि मागच्या वेळेस 12,500 दिले होते आणि टोटल किती झाली, 1,25,000. म्हणजे ह्या तिघांची जुळणी आता झालेली आहे. आता आपण येऊ फर्स्ट अँड फायनल कॉलवर. प्रत्येक ऍडजस्टमेंट, प्रत्येक इन्स्टॉलमेंटचे दोन इफेक्ट ना, दोन एंट्रीज ना तर झालेले आहेत. आता ऍप्लिकेशन सोबत सुद्धा 2 आपल्या एंट्रीज झालेल्या आहेत, अलॉटमेंटच्या 2 एंट्रीज आपल्या झालेल्या आहेत. आता राहिला फर्स्ट अँड फायनल कॉल. ट्विस्ट असा आहे, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या एंट्रीज आपण डायरेक्ट करत होतो आधी. तर हे आतापर्यंत ओव्हर सबस्क्रिप्शन बघितले, पण आता लक्षात आले की पैसा सुद्धा बुडालेला आहे. किती पैसा बुडालेला आहे, 2,500 शेअर्सचा पैसा बुडालेला आहे फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस. म्हणजे 25,000 पैकी 2,500 शेअर्सचा पैसा बुडाला. 25,000 पैकी किती शेअर्सचा पैसा बुडाला, 2,500 शेअर्सचा पैसा बुडालेला आहे. मग आता काय करावं लागणार आपल्याला, तर सध्या आधी पैसा किती पाहिजे त्याची एंट्री करू, मग बँकेत जो पैसा जमा होणार आहे त्याची एंट्री करू. आपल्याला किती पैसा पाहिजे, तर 2.5 रुपयाप्रमाणे पैसा पाहिजे. किती रुपयाप्रमाणे, 2.5 रुपयाप्रमाणे 25,000 शेअर्सचा पैसा पाहिजे. किती ते बघूत. ड्यूची एंट्री आधी. तर 5वी एंट्री आता आपण ड्यूची करूयात. हे बघा, ही 5वी एंट्री मी करतोय, 5वी एंट्री. बरोबर आहे. तर इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट being first and final call money on 25,000 equity shares at ₹2.5 each is due. ड्यू आहेत ना, बरोबर आहे. तर 25,000 गुणिले 2.5 रुपये, तर किती रुपये होतात हे, तर पाहिजेत 62,500 रुपये. पाहिजेत किती, 62,500 रुपये. पण आता येऊत आपण मेन सेगमेंटकडे. 2,500 शेअर्सचे पैसे बुडालेत. हिअर कॉल्स इन एरियर फॉर 2,500 शेअर्स. एवढे पैसे आले नाहीत ना, तर या 2,500 शेअर्सचे जे पैसे बुडालेले आहेत, हे 2,500 शेअर्सच्या पैशापैकी आलेत किती, ठीक आहे. तर 25,000 पैकी 2,500 शेअर्सचे पैसे बुडालेले आहेत, म्हणजे आलेत किती, 22,500चे पैसे. म्हणून बँकेत किती जमा झाले, 22,500चे. मग बँकेत आधी जमा किती झालेत ते बघूत, ठीक आहे.
तर 6वी एंट्री आपण काय करतो, बँकेमध्ये जमा करतो ना, बँक अकाउंट डेबिट, बरोबर आहे. किती रुपये, 62,500 पैकी ना. तर इथं मी लिहून घेतो, 25,000 शेअर्स वजा 2,500 म्हणजे किती, 22,500 शेअर्स गुणिले किती, 22,500 गुणिले, तर एका शेअर्सची किंमत फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस 2.5 रुपये आहेत ना. तर 22,500 शेअर्सचे 2.5 रुपये आपल्याला भेटलेले आहेत. ठीक आहे. स्पष्ट दिसावं म्हणून इथं 2.5 रुपये, 22,500 गुणिले 2.5 किती आला, तर आपल्या बँकेत जमा झालेत फक्त 56,250 रुपये. डेबिट साईडला 56,250, बरोबर आहे. पाहिजेत किती होते, 62,500, बरोबर आहे. पाहिजेत किती होते, 62,500. टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट पाहिजे किती होते, 62,500, बरोबर आहे. 62,500 पैकी 56,250 आलेत, म्हणजे बुडाले किती, तर बुडाले आपले 6,250 रुपये बुडाले आपले, बरोबर आहे. लक्षात आलं मी काय म्हणतोय. तर पाहिजे होते 62,500, आले 56,250. का बरं, तर 25,000 शेअर्स पैकी 2,500 शेअर्सचे पैसे बुडाले, म्हणजे 22,500चे पैसे आले. तर 2.5 रुपयाप्रमाणे किती होतात, 56,250. म्हणजे कॉल्स इन एरियर्स कितीचा आहे, तर इथं लिहून टाकू, कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट किती, तर 2,500 गुणिले 2.5, तर बरोबर 6,250 येतात. 2,500 गुणिले 2.5 म्हणजे किती, 6,250 रुपये बुडवले. हे मी पेन्सिलने ह्याच्यासाठी लिहितोय कारण की तुम्हाला लक्षात यावं की ही वेगळी एंट्री आहे, त्यामुळे फक्त इथं पेन्सिलने लिहितोय. पेनच लिहायचंय तुम्हाला, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी काय करतोय, या एंट्रीला थोडंसं मॉडिफाय करतोय. म्हणजेच बँकेत जमा व्हायची होती 62,500, पण जमा किती झाले, फक्त 22,500चे पैसे, म्हणून 22,500 गुणिले 2.5 रुपये म्हणजे 56,250. आणि बुडाले किती, 6,250 रुपये. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटलच्या अकाउंटला 62,500 पैकी 56,250 आले, म्हणून बँकेत 56,250 जमा झाले. तर 56,250 जे जमा झालेले आहेत ते डेबिटला, पैसे बुडालेले आहेत कॉल्स इन एरियर्स झालेत म्हणून डेबिटला, आणि टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, म्हणून ही एक एंट्री कॉल्स इन एरियर्सची महत्वाची आहे. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन सुद्धा आहे आणि कॉल्स इन एरियर्स सुद्धा आहेत. तर आपण नरेशन लिहून घेऊयात. बिईंग शेअर्स ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल, बिईंग equity shares on first and final call account on 22,500 shares at rupees 2.5 each is received. फक्त 22,500 रुपयाचे 500 शेअर्सचे पैसे जमा झालेले आहेत, म्हणून इच रिसिव्ड. ठीक आहे, हा झाला नरेशन, ह्या झाल्या जर्नल एंट्रीज. पण तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितले की तुम्ही बॅलन्स शीट सुद्धा प्रिपेअर करा. सिंपल आहे. बॅलन्स शीट प्रिपेअर करायला काय लागतं, तर आधी बघा तुम्हाला शेअर कॅपिटल किती आहे. शेअर कॅपिटल लायबिलिटी साईडला लिहितो ना आपण, तर शेअर कॅपिटल पाहिजे होता 25,000 शेअर्स 10 रुपये प्रमाणे, बरोबर आहे. तर तो किती पाहिजे होता, तर तो पाहिजे होता 2,50,000. हा आउटर कॉलमला लिहू शकलो असतो मी 2,50,000. ठीक आहे, पण मी लिहित नाहीये 2,50,000 आउटर कॉलमला. त्याच्या मागचं कारण असं आहे की तुमचा काही पैसा बुडालेला सुद्धा आहे. तर लेस कॉल्स इन एरियर किती रुपये,
तर बुडालेले आहेत 6,250. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला किती रुपये भेटलेत? 2,43,750 रुपये जमा झालेले आहेत तुमचे. ठीक आहे. मग बँकेमध्ये किती जमा झालेत? बँक अकाउंट ॲसेट आहे ना तुमचा, तर बँकमध्ये आहेत तुमचे 2,43,750. कसं लक्षात आलं? तर आपल्याकडं बँकेमध्ये कितीदा पैसे जमा झालेले आहेत ते बघा. कुठं कुठं बँक हा शब्द आलाय? इथं आलाय पहिल्यांदा 75,000 जमा झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून बँक कुठं शब्द आलाय? बँक हा शब्द हा बघा, हा इथं आलेला आहे. 1,12,500 रुपये जमा झाले बँकेमध्ये, बरोबर आहे. सॉरी, डेबिट साईडचा अमाऊंट असतो ना बँकेचा. ठीक आहे. तर 75,000 जमा झाले. त्याच्यानंतर बँकेमध्ये 1,12,500 रुपये जमा झाले. त्याच्यानंतर अजून बँक हा शब्द कुठं आलेला आहे? तर हा इथं. ठीक आहे, 56,250. म्हणजे 3दा पैसे बँकेत जमा झालेले आहे. बँक हा शब्द 3दा आलेला आहे, बरोबर आहे. किती? तर बघूयात, टोटल करून टाकू. 75,000 प्लस 1,12,500 प्लस 56,250, टोटल येते 2,43,750. म्हणजे आपल्या डेबिट साईड आणि क्रेडिट साईड मॅच होतोय, बरोबर आहे. कारण की टोटल किती आहे आपली लायबिलिटी साईडची? 2,43,750 आणि ॲसेट साईडची टोटल किती येते? तर बरोबर 2,43,750 रुपये टोटल येते. बॅलन्स शीट मॅच झाली म्हणजे प्रॉब्लेम बरोबर आहे. म्हणजे शेअर कॅपिटल पाहिजे होता 2,50,000, पण त्यापैकी 6,250 बुडाले. म्हणजे ॲक्च्युली किती आले? 2,43,750. तर आलेत का बँकेमध्ये पैसे? तर या तिघांची टोटल केली तर 2,43,750 होते. बॅलन्स शीट सुद्धा आपला टॅली झालेला आहे. इथं हा प्रॉब्लेम आपला संपतो. थँक्यू व्हेरी मच.